आकाश घरत, आपण योगेश घरत यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या मंचावर उपस्थित असलेले मान्य श्री महेश पाटील, समाजसेवक तथा यांचं देखील यथोचित सन्मान मान्य श्री शिंदे सर यांनी करावं असं मी सरांना विनंती करतोय. सुरेंद्र शिंदे सर, आपण श्री महेश पाटील यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतोय. मोबाईल टॉवर हो या ठिकाणी वाईट किरण धावडेला आपण पाहतोय, पहिल्यांदाच राईट टर्नला कापताय. 2-1. साखळी मध्ये घेऊन येतात. राईट कॉर्नर इन राईट पोझिशन टू टॅकल अ पॉइंट. अनदर वन फॉर आर.ए. चहाडे. पहला तेल कॉर्नर हिला तो सही हाथ दिखा पलटी मार दे पूरा गेम जाता ही है. टेप टेप क्या कट करके डाल सकते ना. आणि मामाला तिकडे वरती जागा ठेवलाय ती काय विशाल बसल्या ते जागा ठेवली तिला पाहिजे समोर एक मागं जागा ना जायला अरे तुझा शाल गेला बरोबर विशाल शाल गेला बरोबर. हो संधी होती सुपर टॅकलची, मात्र ते होऊ शकले नाही. बघा 5-1. आर.ए. चहाडे संघ या ठिकाणी कमबॅक करतोय. 2 शिकवर आता उभी करावी लागणार. दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. जसं नंबर 8 असेल त्याप्रमाणे स्वप्नील आतमध्ये आहे, त्यामुळे एक रेडर तुमच्याकडे आहे आणि दोघांना आता अष्टपैलू कामगिरी करावी लागेल.
आनंद घेतलेला आहे फर्स्ट हाफचा. बघूया या फर्स्ट हाफमध्ये काय वेगळं पाहायला मिळेल, कारण दोन महत्त्वाचे खेळाडू तर आतमध्ये आहेत. त्यामुळे एखादा हा जर टॅकल केला तर एक चांगला खेळाडू आतमध्ये येईल जो पहिल्यांदा बाहेर गेला आहे, जो त्यांचा राईट टर्न आहे. स्वप्नील आतमध्ये आहे, किरण आतमध्ये येऊ शकतो. दुसऱ्या बाजूला जर हे सुपर कॅचचे 2 पॉईंट मिळाले तर पॉईंट टेबलवर 1च्या ठिकाणी 3 येते, म्हणजे मॅच पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. महत्वाचा खेळाडू आर्य चहाडे संघाचा चढाईसाठी 2च्या कव्हरमध्ये सुपर टॅकल ऑन आहे. प्रयत्न निश्चितच असेल, एखादा पॉईंट मिळू शकतो का त्याच अनुषंगाने. एक पॉईंट जरी मिळाले तरी सुद्धा ऑलआउट साठी संधी मिळू शकते का. आणि दोघांनी चांगलं चकवलं, एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणतात त्या पद्धतीने. थर्ड रेड ही आवश्यक आहे, यामध्ये खूप काही घडू शकतं. चढाईसाठी डाव्या कोपऱ्याकडून निश्चितच चढाई, आणि आता मात्र या ठिकाणी कॉन्फिडन्स आपलं दाखवते पण म्हटलं स्वप्नील आहे, आणि तो देखील त्या पद्धतीनेच या ठिकाणी खेळ करणार. बघा काय झालं तर एक चांगला टर्न त्यांचा आतमध्ये आला, तो म्हणजेच किरण. मॅच पुन्हा एकदा सुरू होऊ शकते आणि ते स्टार्ट होते, कारण तिन्ही महत्वाचे खेळाडू या संघाचे आता आतमध्ये आहेत. त्यामुळे आता एक तिघं वेगळ्या पद्धतीने निश्चितच खेळू शकतात. 6ची कव्हर आहे, बोनस ऑन आहे. आपल्या या स्पर्धेसाठी योगेशजी घरत यांनी देखील हातभार लावलेला आहे. त्यांच्याकडून आपल्याला देणगी रूपाने 1000 रुपये प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद योगेशजी घरत साहेब. तदनंतर मान्य श्री महेशजी पाटील यांच्याकडून देखील 3000 रुपये देणगी स्वरूपात आपल्याला प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद महेशजी पाटील. थर्ड रेड आणि सुपर कॅच झाली तर निश्चितच 2 गुण. आणि बघा मिळाला निश्चितच, सिंगल होल्ड करतोय सुपर कॅच 2 गुण. म्हणून मगाशी म्हटलं की तो मगाचा ऑल आउट किती महत्वाचा होता. स्वप्नील लोखंडे होता, त्याने पॉइंट आणला, त्यानंतर किरण आतमध्ये आला आणि किरणने आता आपली जबाबदारी पार पाडली. 5च्या 5ची कव्हर आहे. एक पाऊल पुढे टाकताना एक आपलं नवनवीन व्ह्यू मूव तयार करताना, नवीन डावपेस तयार करताना एक लक्ष आणि दक्ष राहावं लागेल. तसंच आपण दक्ष एंटरप्राइजेसचे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय महेशजी पाटील, यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर दक्ष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी देखील लक्ष आहे ते म्हणजेच या खेळाडूवर, कारण याने सुरुवात चांगली केली. मगाशी देखील आपण पाहिलं होतं शेवटचा गुण जो निर्णायक मिळवला होता. टाइम आउट घेतलेला आहे. या टाइम आउटमध्ये नक्कीच आता या ठिकाणी कोच प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना एक वेगळी नवसंजीवनी, एक वेगळं ऊर्जा स्त्रोत देतात. ज्यावेळेस जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये मॅच पुढे कशी घेऊन जायचे. आपल्याकडे जे 3 महत्त्वाचे खेळाडू आहेत ते मात्र आतमध्ये आलेत, त्यामुळे किरण एका बाजूला कामगिरी पार पाडणार आहे, तर स्वप्नील त्याच्याकडे धुरा दिलेली आहे ती म्हणजेच लिडिंग करण्याची. असं म्हणतात कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द टीम. आणि थर्ड रेड आहे 5च्या कव्हरमध्ये. थर्ड रेडसाठी स्वप्नील या ठिकाणी टो टच बैठी मिळवतोय आणि त्यामध्येच शाबाश शाबाश. पाच या ठिकाणी देखील 5ची कव्हर, तिथे 4ची कव्हर आहे. हा खेळाडू महत्वाचा, त्याची एक वेगळी सुरुवात, त्याने सुरुवातच आणि त्या पद्धतीनेच आणि त्याचा तो प्रयत्न चालला की राईट कॉर्नर
त्याला टिपण्याचं आहे, तर तो महत्वाचा खेळाडू आहे. त्या पद्धतीनेच आक्रमण सुरू आहे. यानंतर होणारा पुढील सामना साई कृपा वसरे व्यायामशाळा बोर्डी या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. स्वप्नील पाहतोय की कशा पद्धतीने त्या रेंज मध्ये मिळू शकतो का, कारण वरती रनिंग हँड टच करताना प्रयत्न पाहतो. राईट कॉर्नर त्या स्थितीमध्ये तयार होते आणि आता टाइम आउट घेतलेला आहे. फर्स्ट हाफ सेकंड टाइम आउट, दुसरा पहिल्या हाफ मधला हा टाइम आउट घेतलेला आहे. थोडासा विचार करता येईल. या ठिकाणी 5ची कव्हर, एका बाजूला 4ची कव्हर, 5-5 अशी गुणसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय आणि 5-5 गुणसंख्येला पुढे आकार द्यावा लागेल. गुणसंख्या 5 RA चहाडे आणि 5 थर्ड रेट ही निर्णायक स्थितीत असणार आहे, कारण शाबास 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 8 नंबर इकडे होता लेफ्ट कॉर्नर म्हणून, आणि आता किरण देखील त्याला निश्चितच म्हणतो की यस बादशाह, आणि इकडे पारड झुकत होते ते आता तिकडे 3ची कव्हर. चढाईसाठी सज्ज होताना श्रीराम विराट विरुद्ध RA चहाडे यांच्यामध्ये सुरू असलेला सामना सध्या निश्चितच होतोय. शाबास 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 थोडासा आणि त्यानंतर टच करताना त्याला कापण्यामध्ये यशस्वी. 5-7 एक वेगळी ट्रिक आहे त्याची, ज्यावेळेस चढायला सुरुवात करतो आणि एक मधलं गॅप शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीनेच पोलीस टाकण्याचा प्रयत्न असतो. मात्र पोलीस टाकताना आपण नेहमी पाहतो तो वाट पाहतो पाठ कधी मिळते, बोनस मिळतो या ठिकाणी. आणि हा ऑल आउट 1+2 3 पॉइंट्स. मगाशी 2 होते. हाफ टाइम चेंज द कोड. गुणसंख्या नालासोपारा या संघाविरुद्ध शेवटचा निर्णय गुण मिळवला होता. इच्छाशक्ती नालासोपारा संघ देखील आपण बघतोय थोडेसे एका वेगळ्या टेन्शन मध्ये आहेत आणि तो खेळाडू ज्याने शेवटला थोडस टर्न फिरताना पॉइंट मिळाला तर निश्चितच एक जबरदस्त सामना खेळू शकले असते. ज्यांचा रेडर होता जो निर्णायक ठरला होता. आणि प्रत्येक मॅचला तुम्हाला एक नवीन सुरुवात करावी लागते. पुन्हा एकदा नवीन सुरुवात RA चहाडे या संघाने केली ज्यावेळेस त्या मॅचमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर, आणि ती सुरुवात स्वप्ने 6ची गुणसंख्या आहे. कोपऱ्याकडून या ठिकाणी एखादा टोटल शोधतोय का पाहतोय. लेफ्ट कॉर्नरला कल्पना आहे की अशा प्रकारची निश्चितच संधीसाठी तयार असणार आहेत. पहला मैच एकदम बहुत एक फर्स्ट थर्ड रेट आणि शाबाश शाबास 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 थोडं. पुन्हा एकदा किरणचा मगापासून जर पाहिला 1 2 3 गुण, आणि आता मात्र या ठिकाणी प्रकारे या ठिकाणी कशा प्रकारे जी साथ दिली ती निर्णायक होती. हे आवश्यक असतं. आपण जेव्हा साखळी घेऊन तयार होतो ब्लॉक करतो त्यावेळेस इतर जे खेळाडू त्या क्षेत्ररक्षकांची देखील एक चांगली सोबत 12-7
5 गुणांची आघाडी आहे, 6ची कव्हर आहे, बोनस ऑन आहे. मगापासून आपण पाहतोय या खेळाडूला पॉइंट्स लागले नाही आहेत. पहिल्या हाफचे काही, शेवटचे 2 चढाया, त्यानंतर आताच्या 2 जी एक चांगली कव्हर झाली होती पहिल्या हाफचा शेवट होताना. लेफ्ट कॉर्नर कडूनच ही चढाई आपण पाहतो. राईट टर्नकडे देखील लक्ष असणार आहे. आपण पाहतो की पूर्ण तो टाकावं लागतो, त्यानंतरच ते योगदान आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस रेडर म्हणून एखादा पॉइंट साठी पूर्ण पलीकडे शाबाश शाबाश शाबाश. थर्ड रेड. दोन्ही बॉल चौडा पकड या ठिकाणी. जर्सी नंबर 2 खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. तिसरा आणि अंतिम फुगा. साई कृपा वस्त्रे, बोर्डी व्यायामच्या बोर्डी या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. आपला तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. लास्ट अँड फायनल थर्ड कॉल फॉर द नेक्स्ट मॅच. बोर्डी, साई कृपा वस्त्रे. गेला 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 गेला. अरे सेफ के सेफ. सफरचंद्र 14-8, 6 गुणांची आघाडी. लास्ट 5 मिनिट्स. 14 गुण श्रीराम विरार, 8 गुण RA चहाडे. 14-8. 6 गुणांची आघाडी आहे श्रीराम विरार संघाकडे. आपण म्हणतो फसला का हुकला, मात्र या ठिकाणी पॉइंट मिळतोय. निर्णायक उभं करण्यासाठी प्रयत्न होत आणि चेहऱ्यावर स्मित असते. कोलगेट स्माइल. 15-8. 7 गुणांची आघाडी. काही उर्वरित मिनिटांमध्ये बघूया सामन्याचं गणित समीकरण बदलतंय का. एवढ्या लवकर वरती जाऊन ऍडव्हान्स पकडायला गेले, पण तो जास्त धावपळ. शेवटची आपण पाहतोय थर्ड रेड आहे. 6ची कव्हर, बोनस ऑन. 15-9 या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी RA चहाडेला एक चांगली कव्हर निर्णायक आवश्यक आहे. या ठिकाणी थोडेसे दोघेही पाहत आहेत
घडलंय आणि 16-9. तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. साई कृपा वसवे, व्यायामशाळा बोर्डी या दोन्ही संघाने रफ अँड टफ मॅच होणार आहे. यानंतर साई कृपा वस्त्रे विरुद्ध बोर्डी व्यायामशाळा बोर्डी या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्वरित आपण पुढील मॅच के जाणार आणि त्यानंतर त्यातील विजेता विरुद्ध कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे जो यजमान संघ आहे हा खेळणार आहे. यानंतर पुढील मॅच ज्यातला विजेता विरुद्ध शेवटचे 2 मिनिटं, लास्ट 2 मिनिट्स, शेवटच्या 2 मिनिटांमध्ये RA चहाडे संघाला काहीतरी वेगळं करावं लागेल. 7 गुणांची आघाडी आहे. एखादी सुपर रेड किंवा चांगली कव्हर केली, टाइम आउट घेतलेला आहे, एक सुपर रेडची अपेक्षित आहे. 3 किंवा 4 पॉइंट्स आणले, बोनस प्लस पॉइंट आणले तरी सुद्धा, किंवा एखादी चांगली कव्हर यशस्वी केली तर त्या ठिकाणी मॅच पुढे थोडं कमबॅक करण्यासाठी संधी मिळू शकते. गाली भट्टी पडली बघ, पडली भट्टी कुठे तिकडे बघ. नाही ना असं काय नाही. हॅलो मोठा ब्रदर आहे. मॅच बघ ना, मॅच बघायला उभा नको राहू बस. ऍडव्हान्स पुन्हा एकदा करण्यासाठी गेले, मात्र सक्सेसफुल करण्यामध्ये तुम्हाला यश मिळालं पाहिजे. कधी कधी ऍडव्हान्स टॅकलमध्ये देखील आपण राईट कॉर्नर वरचा वाढवतो आणि त्यानंतर त्याला साखीमध्ये अडकवतात किंवा उभं करतात. त्या पद्धतीने तो पॉइंट 17-9. बोर्डी व्यायामशाळा बोर्डी साई कृपा, शेवटचं 1 मिनिट. साई कृपा वस्त्रे या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपण तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या. सुरू असलेला सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. थर्ड राईट 17-9, 8 गुणांची आघाडी. बघूया ही कव्हर होते का. सप्तही लोखंडे 4च्या कव्हर मध्ये या ठिकाणी मारण्यासाठी गेले तेव्हाच तयार होते. लेफ्ट कॉर्नर, दोघांचं टायमिंग बघा किती व्यवस्थित जुळून आलं. मात्र एक संधि मिळाली लेफ्ट कॉर्नर. उन्होंने भी कहा चलो आज कुछ तूफानी करते हैं, कुछ मिटा हो जाए. 18-10. शाबाश शाबाश. मग काय दिलंय की नाही आम्ही. काल काहीच भेटणार नाही. 1 पॉइंट मारला. 1 पॉइंट. 19-10, 9 गुणांनी श्रीराम